आबासाठी रक्ताचं पाणी करीन आम्ही हा. निवडून आणल्याशिवाय आम्ही. मागासवर्गीय प्लॅन 96 एकर जमीन भूखंड हडप केलेला आहे आमदार आहे त्याची ईडी चौकशी लावलेली मीच आहे. बबनराव शिंदेच्या घराशिवाय माढा तालुक्यात कोण शहाणा नाहीच का एक आमदारकी चालवणारा? 72 अधिवेशन मी बघितले 72. मी असं नाही अभ्यास करूनच बोलतो. 72 अधिवेशनामध्ये एकाही शेतकऱ्यावरती बोललेला नाही. प्रेम म्हणून कोण मत देत नाही. दहशत. हे युवक जे प्रचंड प्रमाणात पवार साहेबांवरती प्रेम करतात ते जोपर्यंत पवार साहेब आम्हाला उमेदवार देतात, जोपर्यंत पवार साहेब सक्रिय राजकारणात आहेत तोपर्यंत माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता असेल, युवक असेल, हा पवार साहेबांना मतदान करणार. अभिजित आबा असं डॉक्टर आहेत की कारखाने बंद पडलेले चालू करतात आणि पूर्वीचे आमदार आहेत ते चालू बंद पडतात. इकडच्या 42 गावापेक्षा जास्त मताधिक्य आमच्या 78 गावातनं आणि 14 गावातनं पडेल. काही चोर आहे ती काटा हाणते ती, शेतकऱ्याचं नुकसान करते ती. काय कसं काय 30 वर्ष झाली एकच भाकरी एकच टोपलं. आता काय तर बदल झाला पाहिजे का नाही? काय केलं तुम्ही? तुमचा पोरगा म्हणतो 50,000 रुपये आम्ही सभेला दिले, म्हणजे तू 50,000 रुपये मध्ये आम्हाला विकत घेतो का? ह्याच मराठा समाजासाठी बबन दादांनी काय अपशब्द वापरले होते? कारण की विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून आलेलं एक नेतृत्व आहे. मुळात त्या केंद्राला आव्हान द्यायचं कामच आपल्या अभिजित आबांनी केले आणि ज्या दिवशी आबांनी यांना आव्हान दिलं त्या दिवशी आबा 50% आमदार झाले जमा होते. आजपर्यंत सगळे नुराच कुस्ती व्हायचे माढा तालुक्यात. आता मात्र काटा कुस्ती असा खमक्या पडला मिळालाय. याला ढाक टाकली होती परुस करून खाली आदळण त्याला उठायचं कळायचं नाही. एवढी माढा तालुक्याची जनता कंटाळली, एवढी चिडून आहे. तू तरी अशी वाजणार आहे की आपल्या मराठा 1 नंबर सीट अभिजित पाटील निवडून येणार. इतके दिवस बबनदादाच्या विरोधात खमक्या उमेदवार मिळालाच नव्हता. चांगला उमेदवार दिलाय पवार साहेबांनी. विकास केला आहे त्यांना. मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल काढलंय माढा तालुक्यात, मोठं इंजिनिअरिंग कॉलेज काढलंय, बी फार्मसी काढल्या, डी फार्मसी काढल्या, कृषी महाविद्यालय काढलं, इंजिनिअरिंग कॉलेज काढलं. अजून कसला विकास पाहिजे? उसाचं बेजा तटलेले दिले आमचे. आमदार म्हणून एकदा निवडून गेलेला पुन्हा गावाला येत नाही, फक्त 5 वर्षात येतो. परिवर्तन ही अटळ आहे 100%. काय म्हणजे 30 वर्ष आता 30 वर्षाचं भूत उतरवायचं म्हणून पाठिंबा आहे. मतदारसंघ हा बारामती मतदारसंघ होणार हे आज मी तुम्हाला 1001% खात्रीशीर सांगतो. नमस्कार, आपल्या सर्वांचं महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये स्वागत करतोय. दर्शक सध्या माढा मतदारसंघातल्या करकम या गावामध्ये आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांची सभा या ठिकाणी नुकतीच पार पडलेली आहे. या माढा मतदारसंघामध्ये अनेक जण या ठिकाणी उमेदवार अभिजित आबा पाटील यांना बऱ्याच जणांनी या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे. वेगवेगळ्या ग्रामपंचायत असू द्या, त्याचबरोबर अपक्ष उमेदवार असू द्या, यांनी देखील या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. अमोल कोल्हे साहेबांची नुकतीच सभा या ठिकाणी पार पडलेली आहे. वेगवेगळ्या माढा मतदारसंघातून बरीच लोक या ठिकाणी आलेली आहेत आणि या लोकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे, ते का आलेले आहेत, त्यांचा पाठिंबा अभिजित पाटील यांना का आहे, हे या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. बरीच त्यांची कार्यकर्ते आहेत, बरीच मंडळी या ठिकाणी आहे, तरुण मंडळी आहे, त्यांना विचारूया नेमकं काय. नमस्कार. नमस्कार. कुठं आलाय? नारायण चिंचोली. बर. काव सभेला आलोय. अमोल कोल्हे साहेबांची सभा. काय म्हणले कोल्हे साहेब? कोल्हे साहेबांची सभा चालू व्हायला मला थोडा उशीर झाला यायला, बरं, त्यामुळे मी त्यांचं भाषण ऐकलं नाही. हा. बरेच शेवट आलो. हा. जी काय आपला जाहीरनामा केलेला आहे महाविकास आघाडी सरकारने, महालक्ष्मी योजना, महिन्याला 3,000, वर्षाला 6 सिलेंडर मोफत, 25 लाखाचा विमा, अत्यंत गोरगरिबांना अशी सोय नियोजन केलेलं आहे की महायुतीच्या फसव्या योजने लाडक्या बहिणीपेक्षा महालक्ष्मी योजना ही अत्यंत चांगली योजना आहे. अभिजित पाटलांना सपोर्ट काय तुमचा? अभिजित पाटलांना सपोर्ट काय आहे की विठ्ठल कारखाना ज्या वेळेस अभिजित पाटील चेअरमन झाले त्यावेळेस स्वतःच्या कारखान्यावरनं 40 कोटी कर्ज काढून वाहतूक बिलं आणि तटलेली ऊसाची बिलं, ही बिलं आधी शेतकऱ्यांची दिली, मग कारखाना चालू केला. चालू केल्यानंतर आता तुम्ही गेल्या महिन्यात 3503 रुपये भाव जाहीर केलेला आहे आपण शेतकऱ्यांना. विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून, अभिजित पाटील चेअरमनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना इतका फायदा होत आहे की भविष्य काळात आबा आमदार झालेच म्हणून समजा की शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस येणार आहेत. त्यामुळे त्यांचं विजन असू दे, विकासाचं नेतृत्व असू दे, त्यांच्या डोक्याला पवार साहेबांचा आशीर्वाद आहे, त्यांच्या मागे पवार साहेबांचा आशीर्वाद आहे. त्यामुळं माढा मतदारसंघात
प्रमाणाच्या बाहेर विकास माढा मतदारसंघ हा बारामती मतदारसंघ होणार हे आज मी तुम्हाला 1001% खात्रीशीर सांगतो. बबनदादांनी कामं केलीत. बाबादादांनी कामं केली. प्रत्येक आमदारांचं कर्तव्य आहे ती 288 मतदारसंघात कामं करतेच आमदार लोक. काय केलं? रोड केली, ब्लॉक बसवले, समाज मंदिर बांधलं, सभा मंडप बांधलं. आरोग्यविषयक काय, शैक्षणिक काय, आज माढ्याच्या तहसीलची अवस्था बघितली तर आज प्रत्येक गावखेड्यातील माणूस हा तहसील ऑफिस मध्ये जातो कामासाठी. प्रत्येक माणूस घरातला परिवर्तन करायचंय. परिवर्तन ही अटळ आहे 100%. नमस्कार. नमस्कार. कुठं आलाय? उंबरे वेळापूर माळशिरस तालुका. बर, काय ठरवलंय? फक्त तुतारी. कारण कारण जवळजवळ 15 वर्ष झालं आमचा मतदारसंघ फुटून आमची 14 गावं माळशिरसची माड्यामध्ये आलेली आहे. आमच्या गावाला रस्ता नाही आणि आमदार म्हणून एकदा निवडून गेलेला पुन्हा गावाला येत नाही. फक्त 5 वर्षात येतो बा. आणि आम्हाला बदल पाहिजे. युवा पिढीचा तरुण तडफदार आमदार पाहिजे म्हणून आबांना निवड म्हणून आपण सपोर्ट आहे. हो. बर. नमस्कार. काय नाव? लक्ष्मण अटकळे, कुठं आलाय? शेगाव मला बर. का आबाला सपोर्ट का उसाचं बिल तटलेले दिली आमची, दिले? मिळाली? मिळाली. बर. पुन्हा वाहतूक केलेली त्याचं बिल मिळालं. मिळाली. ठीक आहे. म्हणून आबा. हा. नमस्कार. नमस्कार. कुठं आलाय? माडा वडशिंगे. माड्यातून आलाय? वडशिंगाव. बर. का आलाय? आबाच्या सभेला. बर. आबांना पाठिंबा आहे? होय. का हो? आबा चांगला आहे, हा. काम करते. बर. जे नाही आम्ही बघितलं ते आबाने दाखवलंय. दाखवले? होय. काय काय का आता फेस्टिवल घेतलं माड्यामध्ये, चांगलं झालंय? चांगलं झालंय. परत आबा आता काम करायचं म्हणतात, काम होणार आहे. सपोर्ट आहे युवा पिढीला, चांगला सपोर्ट आहे आबाचा. आहे. होय. म्हणून ठरवलंय? होय. काय कोल्हे साहेब काय म्हणले? कोल्हे साहेबांनी सांगितलं शरद पवारांची तुतारी वाजवायची. हा. आणि 100% वाजवायचीच आहे. ठीक आहे. काय अडचण नाही. नमस्कार. नमस्कार. कुठं आलाय? आलेगाव खुर्द, बर. तालुका? माडा. बर. कोणाला सपोर्ट? आबिदाबाला. का हो? काय म्हणजे 30 वर्ष, आता 30 वर्षाचं भूत उतरवायचं म्हणून पाठिंबा आहे आबिदाबाला. म्हणजे 30 वर्षाचं भूत बसलंय ना डोक्यावर. हा. विकास नाही. बर. दादाने विकास केला म्हणतील की? विकास केला असेल की त्यांच्या गावात कारखान्याचा ह्याचा. विकास केला की त्यांना. मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल काढलंय माढा तालुक्यात. मोठं इंजिनिअरिंग कॉलेज काढलंय, बी फार्मसी काढल्या, डी फार्मसी काढल्या, कृषी महाविद्यालय काढलं, इंजिनिअरिंग कॉलेज काढलं. अजून कसला विकास पाहिजे? उलट बोलताय काय? अहो काढलंय तर सगळं काढलंय की. माढा तालुक्यात इतका विकास झालाय त्याच्यामुळे आम्ही उठलं की आमच्या कोंढरा भागातली 5000 मुलं इंदापूर तालुक्यात आणि अकलूजला शाळेला जाते ती नदीच्या पलीकडे. आम्हीच 2003ला नदीत आमचीच होडी बोलली होती. आम्ही इंदापूर तालुक्यात भांडगावला शाळेला जात होतो 5-6 किलोमीटर. त्यावेळेस विजय मोठे पाटलांनी पूल केला. हा. नमस्कार. नमस्कार. कुठं आलाय? आलेगाव खुर्द. बर. काय ठरवले? अभिजिताबा का हो? इतके दिवस बबनदादाच्या विरोधात खमक्या उमेदवार मिळालाच नव्हता. चांगला उमेदवार दिलाय पवार साहेबांनी. मी श्रीमंत केचे आडेगाव. बर. आजपर्यंत सगळे नुराच कुस्ती व्हायचे माढा तालुक्यात. आता मात्र काटा कुस्ती असा खामक्या पडा मिळालाय. याला ढाक टाकली होती, परुस करून खाली आदळण, त्याला उठायचं कळायचं नाही. एवढी माढा जनता कंटाळली, एवढी चिडून आहे. तू तरी अशी वाजणार आहे की आपल्या मराठा 1 नंबर सीट आबिसाबा पाटील निवडून येणार. तुम्ही माड्यातला आहे? माड्यातलंच आहे. बर. बर. दादाने कामं नाही ती काय केली? कशाची कामं केली की हा. ते लेकराची, बायकोची, जावायाची, भावाची सगळी कामं केली. सगळी बोध त्यांना येते. सभापती त्यांचाच, अध्यक्ष त्यांचाच, शेतकरी खरेदी विक्री सगळं त्यांचाच, मार्केट कमिटी त्यांचाच, श्रावण बाळाचा अध्यक्ष त्यांचाच, सगळं त्यांचंच. ही बाकीची आहे ती नुसती 17 उचलाय त्यामुळे लोक पिसाळ येते. आता एकच आबिसाबा पाटील जिंदाबाद. होईल काम? 100%. चाचा नमस्ते. दादा नमस्ते. नमस्ते. मी अनिकेत पाटील गुरुसा आहे. अभिजित आबा पाटील हे 100% आमदार होणार आहेत. कारण की विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून आलेलं एक नेतृत्व आहे. आज या नेतृत्वाबद्दल सांगायचं गेलं तर त्या ठिकाणी तालुक्यामध्ये ऊसाचा दर कोण कोंडी फोडायला तयार नव्हतं, पण आबांनी कोंडी फोडली व आबा एक विजन घेऊन आलेले आहेत. आज करकम मध्ये डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांची सभा झाली आणि या सभेच्या माध्यमातून आबांनी एक
सांगणार आहेत आणि मागं ही सांगितलेलं आहे की करकम नगरपालिका झाली की 100 कोटी रुपये करकमला निधी येईल आणि करकम सारखं एक शहर होईल, एक गाव एक शहराकडे वाटचाल करेल. आज समोरचा जे उमेदवार आहेत त्यांचे वडील आमदार होते, पण त्या ठिकाणी विकास नाही म्हणण्यापेक्षा रस्ते हे आहेत, पण पहावा असा एकदम व्यवस्थित असा विकास कुठेतरी थांबलाय. तो विकास करण्यासाठी लोक 100% अभिजित आबाला, धैर्यशील भैयाला जसं लीड दिलतं त्यापेक्षा जास्त लीड त्या ठिकाणी अभिजित आबांना इथली जनता देणार आहे आणि एक 10 ते 15 हजार मताने अभिजित आबा पाटील हे 100% निवडून येणार आहेत. मतदान आलंय का? हो, मतदान आलंय. कधीपासून आलंय? मतदान मी धैर्यशील भैयाला पहिल्यांदा मतदान दिलं. आता दुसरी वेळ आहे. आता दुसरी वेळ आहे कुणाला? अभिजित आबाला. ठीक आहे. नमस्ते. नमस्कार. कुठून आलाय? गुरसाळे महेश पाटील. काय ठरवलं? हे बघा, गेली 30 वर्ष एकाच फॅमिलीमध्ये जे सत्तेचं केंद्रीकरण झालं होतं, मुळात त्या केंद्राला आव्हान द्यायचं कामच आपल्या अभिजित आबांनी केले आणि ज्या दिवशी आबांनी यांना आव्हान दिलं त्या दिवशी आबा 50% आमदार झाल्यास जमा होते. परंतु जनतेला आमच्या अष्टात गावामध्ये तर आबाला चांगल्या लीडमध्ये आहेच. माढा तालुक्यात? माढा गाव तालुक्यामध्ये कुठलं? नाही, आमचं गुरसाळे गाव आहे. पण मी ज्यावेळेस ह्या गावामध्ये फिरतोय त्यावेळेस बघतोय आमचा मुळात प्रश्न बबनदादा किंवा विरोधकांचं जे काय आव्हान होतं ते मुळात ह्या 42 गावावरच जास्त डिपेंड होतं. वाजवा तुतारी. मुळात बबनदादाला हे बबनदादाबद्दल आक्षेप वगैरे, ते सिनियर आहेत, आदरयुक्त आहेत, त्यांच्याबद्दल मी वाईट वगैरे बोलणार नाही. परंतु 30 वर्ष तुमचे वडीलही आमदार होते, 30 वर्ष तुम्हीही आमदार आहात आणि फक्त आमची वंशावळ पुढे त्यांच्या मुलाला आमदारकी पाहिजे, पुढे त्यांच्या नातवाला आमदारकी पाहिजे. आम्ही सर्वसामान्य फक्त काय झटकायचं ठेवायचं का? बाकीच्यांना काय न्याय नाही आहे का? सभापती तुमच्या घरात, दूध संघ तुमच्या घरात, कारखाने, यांनी विकास फक्त कारखाने वाढवण्यापुरता केलेला आहे. एक बघा तुम्ही, एक साधारण शेतकऱ्याचं पोर कधी नव्हे ते आमदार केलं उभारते काय आणि यांचा पोटशूळ उडतोय काय, याच्यामध्येच खरा आपला हा विजय आहे. अभिजित आबांकडे व्हिजन काय आहे? विजन बरेच आहेत. मला एक सांगा, माढ्यामध्ये विकास काय झाला? तुम्ही करकम गावाचंच उदाहरण घ्या. कुठे तुम्हाला इथे विकास दिसतोय? विजन म्हणजे एका ठिकाणी पाण्याचा कॅनल येणं म्हणजे कुठला विकास हा नाहीये. अभिजित आबाकडे, आता मी तुम्हाला सांगतो, आबांपेक्षा आपल्याला काय नीड आहे? आज एवढा मोठा आज द्राक्ष बागायतदार आहे, डाळिंबचा आहे, इथं एखादं तुम्ही फूडच्या रिलेटेड तुम्ही एअरपोर्ट असतील किंवा आबांनी जे काही विजन स्पष्ट केलेत, आज करकमला जो काही निधी उपलब्ध झाला पाहिजे तो उपलब्ध नाहीये. विजन एकच आहे की फक्त एकाच भागाचा विकास करणे आणि तुमचं राजकारण फक्त कारखान्यापुरतंच मर्यादित ठेवणे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आज करकमची जनता ही काय कारखान्याच्या निगडीत नाहीये. बरेच लोक आहेत, काही मुस्लिम समाज आहे, मुस्लिम समाजांचे काही प्रश्न प्रलंबित असतील, काही ह्याच मराठा समाजासाठी बबनदादांनी काय अपशब्द वापरले होते? काय म्हणले? काय म्हणले बबनदादांनी सांगितलं, ज्यावेळेस जरांगे साहेबांनी आमच्या समाजासाठी काहीतरी, पहिल्यांदा जरांगे साहेबासारखा माणूस आमच्या मराठा समाजासाठी कधी नाही ते एक निर्मळ मनाने पुढे आल्या आणि हेच बबनदादा म्हणतायत की तुम्ही काय समाजाचा ठेका घेतलाय का? मग तुम्ही ठेका घेऊन आज समाजाचं काय केलं? हा, काय केलं तुम्ही? तुमचा पोरगा म्हणतो 50,000 रुपये आम्ही सभेला दिले, म्हणजे तू 50,000 रुपये मध्ये आम्हाला विकत घेतो का? मुळात ह्या लोकांना उभा राहायचा हक्कच नाहीये. आणि माझे सर्व सभासदांना, माझ्या विठ्ठलचे सभासद असतील, माझे करकमचे बंधू लोक असतील किंवा कोण, सगळ्यांना एकच आहे की अभिजित पाटील हा आपल्या तळागाळातला माणूस आहे, आपल्या सर्वसामान्यांच्या घरातला उमेदवार आहे. त्यांना एकदाच आपण मतदान, इतक्या वर्ष आपण त्यांना बबनदादांना मतदान केलेलंच आहे, पण एकदा यांना बघूया. आणि जर तुमचं एवढंच पुत्रप्रेम ओतूच चाललं असेल, बघा तुम्ही, हा माणूस अभिजित पाटील ज्यावेळेस अर्ज भरायला गेले होते त्यावेळेस त्यांचे संस्कार हे तिथे बबनदादाच्या पाया पडले. त्यांच्या मनात कुठेतरी दिसते की हाच माणूस आमदारकीच्या लायकीचा आहे, आपला पोरगा नाही. परंतु ते बोलता येत नाही, कारण पुत्रप्रेम कुठेतरी त्यांना नडायला लागले. माझ्या सर्व जनतेला एकच आव्हान आहे, माझे जरांगेचे कोण समर्थक असतील, माझे मुस्लिम बांधव असतील, माझे ओबीसी बांधव असतील, आपण एक मताने अभिजित आबांना निवडून देऊया आणि विकासाचं व्हिजन काय आहे हे बोलण्यापेक्षा ते करून दाखवूया आणि पुन्हा आपल्यालाच मतदान करायचंय. मला एवढंच म्हणायचं आणि आबाला आपण तुतारी वाजवूया. बाबा कुठं आलाय? मी करकमचाच आहे. कुठं आलाय बाबा? मी करकमचाच आहे. बर बर. काय कशासाठी आलाय? काय 30 वर्ष झाली एकच भाकरी एकच टोपलं. आता काय तर बदल झाला पाहिजे का नको? बदल झाला पाहिजे का नको? म्हणून आम्ही आता आमच्या गावात 40 एकरात तळ आहे.
30 वर्षात एक थेंब सुधारणा अजून आणला नाही आपण. 40 एकराचं तळ 45 एकराचा आहे. तुम्ही आता इथे 1 किलोमीटरवरच आहे. 45 एकरात आजपर्यंत 12 वर्षात एक थेंब सुद्धा पडला नाही. सगळं पाणी तिकडेच नेलं. मग काय करताय? आता काय करा, बदल झाला का पाहिजे का नको, ही सगळं करकम कराने ठरवलं. नमस्कार, कुठं आलाय? मी गुरसळ्यावरून आलोय. बर का? काय नाही, आज ते मीटिंग आहे ना आबासाहेबांची, म्हणून साठी आलतो. कोल्हे साहेबांची सभा झाली. हा, कोल्हे साहेबांची सभा. काय नाही, कोल्हे साहेबांनी काय चांगले आश्वासन दिलेत, काम करतो म्हणलेत. काम झालं? करणारा विकासमक चेहरा आहे अभिजित पाटील. आहे. आणि आज जो विठ्ठल कारखाना आहे, त्या कारखान्या माध्यमातून चेअरमन साहेब काय नव्हते, एक साध्या घरातलं पोरग होतं ते. त्याने विठ्ठल कारखान्यावर साधारणपणे 2007-8 सालाला कारखान्यावर ट्रॅक्टर चालवला होता ऊसाचा. ते आज विठ्ठल कारखान्याचे चेअरमन झालेत. आणि आम्ही त्यांचे 2014 पासून सहकारी म्हणजे चेअरमन साहेब बरोबर फिरतोय. आबांची जे काम करण्याची पद्धत आहे आणि जे आबांचं जे हे आहे विजन आहे ते चांगलं मोठं आहे. आणि आबा 100% निवडून येणार हे आम्हाला गॅरंटी आहे. कारण की आम्ही आज गुरसाळे गावातून आलोय. आमच्या गावात आमदार साहेबांनी पहिले जे आमदार आहेत काय कामं केली नाहीत. आमच्यात आज रोड असतील काय असतील काय सुद्धा कामं केली नाहीत. त्यामुळं आम्ही काय नाही, आबांचा चेहरा चांगला आहे, काम करण्याची पद्धत चांगली आहे, म्हणून आबासाहेबांना 100% परिवर्तन होणार, 100% होणार. बाबा कुठं आलाय? मी पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी गाव आहे. बर बर. आमचं पहिल्यापासनं आबावर प्रेम आहे. जसं निवडून आलं आबा, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झालं तेव्हापासून आमचं आबावर प्रेम आहे. तर आमच्या बाळवणी गटातून एक जण मला म्हणला होता, आबा येतील का? 101% आबा येणार म्हणलं, आणि तुम्हाला पेढा घेऊन घरला येशील म्हणलं. ह्याच्या पुढे मी जास्त बोलत नाही. नमस्कार. नमस्कार. कुठं आलाय? टेंभुर्णी चव्हाणवाडी. बर बर. माड्यातून आलाय? हा, माडा तालुका. बर. काय का आलाय? अभिजित आबा का हो? सभा. हा. काय म्हणले कोल्हे साहेब? कोल्हे साहेबाचं भाषण जरा उशीर झाला थोडा यायला. बर, हा. आता आबांचं भाषण होईपर्यंत थांबतोय आम्ही. आबांना आमदार करायला आहे? 100%. हा. का हो? होणारच. का? काही चोर आहे ती, काटा हाणते ती, हा. शेतकऱ्याचं नुकसान करते ती. मग आबांचं काय? आबा एक नंबर आहे, कुठेही वजन करून आणा काट्यावर. हा. म्हणून हा, 3500 रुपये भाव जाहीर केला अगोदरच. हा. आहे का विकासाचं विजन आहे का आबांकडे? 100% आहे. हो. ठीक. नमस्कार. नमस्कार. कुठं आलाय? मी माढा तालुक्यातल्या वरवडे गावातून आलो. बरोवड्यातून आलाय? हो. बर बर. हा. का हो? अभिताबांच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं आलेलो आहे. हा. बोला. हा. काय नाही, आमच्याकडं गेले 30 वर्ष एकच व्यक्ती आमदार म्हणून काम करत आहे. आमदार म्हणून काम करत असताना त्यांनी काय काम केलं पाहिजे हे अजून त्यांनाच समजलेलं नाही. 30 वर्षात अजून त्यांना समजलेलं नाही. आमच्या तालुक्यामध्ये जर तुम्ही आला तर आमच्या तालुक्यामध्ये कुठेही चांगल्या प्रकारचे रस्ते नाहीत. त्याच्यामध्ये आमच्या तालुक्यात दुसरी गोष्ट आहे की आमच्या तालुक्यामध्ये कुठलाही एकही मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल नाही. म्हणजे आमच्या तालुक्यात जरी एखाद्याला अटॅक आला तर त्याला पंढरपूर, अकलूज, सोलापूर, बार्शी, इंदापूर अंतर किती येते? सगळीकडे 40 ते 50 किलोमीटरचं अंतर आहे. इतक्या जवळ आम्हाला प्राथमिक उपचार घेण्यासाठी एकही चांगला दवाखाना नाही. आमच्या तालुक्यामध्ये एकही शैक्षणिक संकुल नाही. आमच्या तालुक्यामध्ये 12वी पर्यंत शिक्षण घेण्याजोगी एक ठराविक कॉलेज आहेत, पण 12वी नंतर शिक्षण घेण्यासाठी एकही शैक्षणिक संकुल नाही. आणि गेली 10 वर्ष ज्यावेळेस आम्ही ह्या गोष्टीवरती कालवा करायला लागलो, ह्या गोष्टीवरती आवाज उठवायला लागलो, त्यावेळेस त्यांनी सुदगिरणीची जी जागा घेतली त्या जागेमध्ये शैक्षणिक संकुल उभं केलं असं सांगितलं, आणि त्या ठिकाणी एक प्रायव्हेट इंग्लिश मिडियम स्कूल उभं केलं. आज रयत शिक्षण संस्थेमध्ये 11वी 12वी सायन्सला 8,000 रुपये फी घेतली जाते, आणि इकडं अंगणवाडीच्या पोरांना, पहिलीच्या पोरांना, CBSEच्या पोरांना 24,000 रुपये फी घेतली जाते. म्हणजे काय चाललंय तालुक्यात हेच आम्हाला समजणं झालंय ना. आणि हेकडं आम्हाला सांगितलं तर विकास झालाय म्हणून परिवर्तन आणि आमच्या तालुक्यातलं राजकारण हे फक्त आणि फक्त ऊस आणि पाणी याच्या भोवती फिरवलेलं जातं. पण पहिल्यांदाच अशी गोष्ट घडलेली आहे, पवार साहेबांनी घडवलेली आहे की तोडीस तोड पैलवान दिलेला आहे, जे त्यांना कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं की ऊसाच्याच बाबतीतला आपल्या समोर पैलवान येईल. आज पहिल्यांदा पवार साहेबांनी त्यांना ऊसाच्याच बाबतीवर ते जे राजकारण करतात त्याच ऊसाचा प्रश्न सोडवणारा चांगला एक तगडा पैलवान त्यांच्या समोर दिलेला आहे. आणि निश्चितच ह्या वर्षी आम्हाला आशा आहे की इकडच्या 42 गावापेक्षा
जास्त मताधिक्य आमच्या 78 गावातनं आणि 14 गावातनं पडेल आणि यावेळेस अभिजित आबा 100% माड्यात आमदार होतील हे याच्याबद्दल 100% खात्री आहे. दादा कुठं आलाय? सांगवी बर का आलतो कसं चालतं? सभेला बर कुणाला करायचं आमदार? अभिताबा. दादा नमस्ते. नमस्ते. कुठं आलाय? देगाव पंढरपूर अभिजित आबांचं गाव. बर बर हा. वय किती आहे? वय माझं आता 21 चालू आहे. मतदान आलंय? मतदान आले, हा. पहिल्यांदा मतदान केले हा, आपण. धैर्यशील भाईंना पहिल्यांदा हा. मतदान केले हा, आणि माझ्यासारखे युवक हा, जे प्रचंड प्रमाणात पवार साहेबांवरती प्रेम करतात हा. ते जोपर्यंत पवार साहेब आम्हाला उमेदवार देतात, जोपर्यंत पवार साहेब सक्रिय राजकारणात आहेत, हम्म. तोपर्यंत माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता असेल, युवक असेल, हा पवार साहेबांना मतदान करणार. आणि येत्या काळात तुम्ही बघचालच माड्यात परिवर्तन घडणार आहे. आमच्यातले लोकप्रतिनिधी आमचे आबा माड्याचे आमदार होणार आहेत. आपण आमदार करायला आलाय? आबांना आमदार करणार म्हणजे 100% फिक्स. ही गर्दी तुम्ही बघताय कशासाठी आली, त्यांच्या मनात विश्वास आहे. आपण विठ्ठल कारखान्यावरती जे परिवर्तन बघितलं, आजपर्यंत 3500 रुपये दर कुणी दिला? जो सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरात ना आलाय, ज्याला जाणीव आहे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या की बाबा काय दुःख असतं, तो ऊस पिकवायला तो किती कष्ट जातं, ते ज्याला जाणीव आहे तोच हा दर देऊ शकतो. ठीक आहे, आपण आमदार करायचंय? फिक्स आमदार आहे. कुठं आलाय? आडीव बर का आलाय? सभेला आलो. बर काय करायचंय? आबाला आमदार करायचं. करायचंय होणार का? पुन्हा काय 100%. आबांकडे काय विजन? आबा म्हणजे एक विजन म्हणजे असा आहे की दमदार आमदार आबा होणार आहेत. होणार आहे हा. म्हणून आलाय? ठीक आहे. दादा नमस्ते. नमस्ते. कुठून आलाय? नांदोरे नांदोरे. शिवसेना? शिवसेना उद्धव ठाकरे. बर का आलाय? आबा प्रचार सभेला आलोय. हा. आपण आमदार करायचंय? 100% का आबा शेतकऱ्याचं कल्याण केलंय. केलंय? कसं? 3,500 दर दिला आबा नव्हता. हा. कोणी काय करा, उसाची कोणी बोलली, हा. आबान बोलली. म्हणून आमदार? आमदार. ठीक आहे. दादा नमस्ते. नमस्ते. कुठं आलाय? वेणेगाव टेंभुर्णी. टेंभुर्णी. बर का आलाय? सभेसाठी आलोय आबांना आमदार करण्यासाठी. आमदार करायचंय? हा. का हो? त्यांचं जरा विकास काम जरा चांगले होतात असं अंदाज आहे थोडा, म्हणून आमदार करायचं. नमस्कार. नमस्कार. कुठं आलाय? देगावरून आलोय. बर अभित पाटलाला आमदार करायचा आहे. बर का हो? गाव देगाव. हा. का करायचं आमदार? आमदार आपला आमदार पाहिजे 42 गावात. बर विकास आबाचा भरपूर आहे. हाय म्हणून. ठीक आहे. 3,500 धपका आहे आणि फिक्स आमदार आहे अभित पाटील. पुन्हा 4,000 धक्का. आणि 30,000 मतानं निवडून येणार. नमस्ते. नमस्ते. कुठं आलाय? मी होळ्याच आहे, होळे कवटळे. बर बर काय ठरवले? काय नाही, 100% 80% लीड आबाला द्यायचा आहे. हा. आणि आबाला निवडून आणणं लय गरजेचं आहे आपल्यासाठी. कारण आज शेतकऱ्याचा माणूस आहे आबा. शेतकऱ्याची व्यथा आबाने जाणलेली आहे आणि ऊसाला दर देण्याचं काम केलेलं आहे. आणि तरुणांची पूर्णपणे आबाला पाठिंबा आहे आणि तरुणांचा नेता आबा आहे. त्यासाठी आबाला निवडून आणणं हे 100% गरजेचं आहे. आम्ही रात्रीचा दिवस केलाय, दिवसाची रात्र केली, पण आबाला आमदार केल्याशिवाय सुट्टी नाही. बरेच ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, माजी सरपंच, पदाधिकारी, अपक्ष उमेदवार आपण पाठिंबा देत आहेत. ते पॅकेजचं गडे येतं, त्यांचं काय खरं आहे? रात्री तिकडं येतं पण दिवसा इकडं येतं, इकडं रात्री दिवसा असलं तर रात्री तिकडं असतं. त्यांचं काय खरं आहे? जनतेने सुद्धा त्यांना ओळखलेलं आहे. त्यांना गावात ह्या नेत्यांना कुठंच काय किंमत नाही. पॅकेजचं गडे येतं आणि पॅकेजचा विषय काय आहे ते सगळ्या महाराष्ट्रानं बघितलाय. आज परिस्थिती काय झाली, पवार साहेबांसोबत सगळी जनता उभा राहिलेली आहे आणि पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी. आणि ही लढाई नुसती आबाजी नसून आज भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची लढाई आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आबासारख्या तरुणांना नेतं केलं पाहिजे, ही घराणेशाही संपवली पाहिजे आणि आज तरुणांनी ही राजकारण हातात घेतलं पाहिजे, एवढंच मला म्हणायचं आहे. कुठं आलाय? पंढरपूर होळे आलाय. काय ठरवले? का नाही आबाला आमदार करायचं? कारण काय? कारण काय शेतकऱ्याला एकच वाली राहिला आता हा. माडा तालुक्यात. दादांच काय मग? काय दादांचं काय, दादाचं होतं जरा काम, हा. पण आता नवीनला संधी दिली पाहिजे का नाही? द्यायचे. हा. ठीक आहे. नमस्कार. कुठं आलाय? फळ्यात आलोय. बर काय ठरवले? आबांना आमदार करायचं. का? आबा तरुणाचं प्रेरणास्थान आहे. आहेत. आबा जे बोललेले हा. आहेत ते आतापर्यंत करून दाखवलेलं आहे. दाखवले म्हणून. म्हणून कोल्हे साहेब काय म्हणले आता सभेत? कोल्हे साहेब काय म्हणतात? आबाला आमदार करायचं म्हणतात. म्हणले हा. जंगी सभा झाली. जंगी सभा झाली. नमस्कार. नमस्कार. कुठं आलाय? उपळाई खुर्द.
माढा तालुक्यातून आलाय. माडा तालुक्यात बर, का आलाय? सभेसाठी अभिजित आबाच्या. काय ठरवलंय? अभिजित आबाचा आमदार करायचा. अभिजित आबा असं डॉक्टर आहेत हा. की कारखाने बंद पडलेले चालू करतात हम्म. आणि पूर्वीचे आमदार आहेत हम्म. ते चालू बंद पडतात. हम्म. फरक. आणि तुम्ही विकास विकास म्हणता, तुम्हाला विकासाला किती वर्ष पाहिजे ती हो? 30 वर्ष म्हणजे. आणि अजून तुमच्या मुलासाठी तुमचं वय झालं आणि त्यांचं डॉक्टर फक्त आबाच आहेत. आबाने त्यांना सल्ला दिला, तुमचं वय झाले दादा, आता तुम्ही शांत बसा, आराम बसा. आणि त्यावेळेला गरज असते माणसाला की ज्या वेळेला माणूस थकतो, म्हातारा होतो, त्यावेळेला त्याचा थोरला मुलगा आपल्या जवळ असावा वाटतो आणि असावा. मग त्यांनी शांतता घ्यायची आणि थोरल्या मुलाला जवळ घेऊन बसायचं. आता तू काय राजकारण नको, मी 30 वर्ष राजकारण केलं, भरपूर माया जमवली मी 30 वर्षामध्ये. जनतेचं काय काय होईना तिकडं प्रगती झाली आणि विकास झाला कोणाचा? तुम्ही कारखाना काढता, हा विकास तुमच्या नातेवाईकाचा विकास. आणि गुंडशाही त्यांनी प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते दादा, हे बबन दादा म्हणून प्रत्येक गावात 2 दादा 4 दादा. आणि गुंडशाही त्यांनी प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते दादा, हे बबन दादा म्हणून प्रत्येक गावात 2 दादा 4 दादा. आणि दहशतीच्या वातावरणामध्ये सगळं काबीज करा. ह्यांच्यावर प्रेम म्हणून कोण मतं देत नाही. दहशत आणि कुठलं तरी आम्हीच दाखवायचं आणि त्याच्या पोटी मतदान घ्यायचं. आता तुम्ही थकलाय, तुम्हाला मतं देणारी थकली. आता तुमच्या मुलाला, तुमचा मुलगा आता 25 गेला, 10 वर्ष अजून भोगला, अजून थोड्या दिवसानं नातू येईल पुन्हा. म्हणजे बबनराव शिंदेच्या घराशिवाय माढा तालुक्यात कोण शहाणा नाहीच का एक आमदारकी चालवणारा? त्याचं कार्यकर्ता 30 वर्षाचा असतील ना, त्यांचं 30 वर्षाचं कार्यकर्ता असतील, त्याच्यात एखादा होतकरू मुलगा असेल का नसेल त्यांचाच कार्यकर्ता, त्यांचं का नाव सुचवत नाही? अहो बाकीच्याचं राहिलं. तुम्ही तुमचा पुतण्या चालत नाही, तुमच्या सख्या भावाचा मुलगा चालत नाही तुम्हाला आमदार म्हणून. त्यानं सभापती केलं नाही तुमच्या पुतण्याला. माढ्यातून परिवर्तन. माढ्यातून परिवर्तन 100% आणि 100%. नमस्ते. नमस्कार. कुठं आलाय? उपळाई. उपळाई. माढ्यातून. माढ्यातून. बर, का आलाय? काय नाही, सभेला बी आलो, वारीला पंढरपूरला जायचंय. बर बर. पांडुरंग. पांडुरंग. बर. काय पांडुरंगाला काय मागणार आहे? पांडुरंगाला बदल झाला पाहिजे या तालुक्यात. मागणार आहे? हा, मग कोणाला? अभिजित पाटलाला. पांडुरंगाचा आशीर्वाद घेणार? 100% अभिजित होणार? होणार की. त्याचं कारण कसं आहे, आमदार बबनराव शिंदे हा 30 वर्ष झाला आमदार आहे. 30 वर्षात काय विकास केला? तुम्ही माढ्यात आहे, तुम्हाला माहित. आम्हाला सांगतो की माढ्यामध्ये 2014ला RR पाटला जास्ती भोंगा वाजवला. तो भोंगा बंगालमध्ये ऐकलाय ना. कशाचा भोंगा? सुदगिरणीचा मागासवर्गीय प्लॅन्ट 96 एकर जमीन भूखंड हडप केलेला आहे आमदार आहे. त्याची ईडी चौकशी लावलेली मीच आहे. बबनराव शिंदेला ईडी चौकशी, तो जामिनावर बाहेर सुटलेला आहे. दोघं बी बापल्याक जामिनावर सुटलेले आहेत. त्यांना चॅनलला बोलवा, आपण चॅनलवर खरं कुठून एकदा कागदात घेऊन बसू आपण चॅनलवर की बबनराव शिंदे हा 288 आमदारापैकी भ्रष्ट आमदार कुठला असेल तर बबनराव शिंदे असेल. तर त्याचं कारण एकही शेतकरी, तुम्ही विधानसभेचे सगळे अधिवेशन काढा त्याची बरं का. 72 अधिवेशन मी बघितले. 72. मी असं नाही अभ्यास करूनच बोलतो. 72 अधिवेशनामध्ये एकही शेतकऱ्यावरती बोललेला नाही. फक्त ती कंत्राटी कामं जिथं मलिदा मिळतोय तेवढं तिथं बोलतो, दुसरं कुठं काही बोलत नाही. म्हणून लोकाला बदल पाहिजे. आणि लोकाला बदल म्हणजे हे आमदार कशा, सगळे कारखानदार काही एक झाले. ते अभिजित पाटलानं 3,500 दिला की आता 3.5 म्हणा लागला. 3,500 1 रुपया म्हणतोय. अरे तू 4,000 कर ना, तू 30 वर्षाचा आमदार आहे, तुला तालुक्याचा विकास करायचा आहे का नाही? मग 4,000 करायला काय हरकत आहे का? नको आहे 4,000 करायला पाहिजे का नाही? फक्त काय त्याच्याकडं. आणि दुसरी गोष्ट, ती कुठल्याही पक्षात जाऊ द्या, सरकार आले की तिथं जातो ती. त्याला शरद पवारकडे जाणार, फडणवीसकडे जाणार, एकनाथ शिंदेकडे जाणार. फक्त ह्याला वाचवायसाठी कुठलं, ह्याचा 2 नंबरची धंदा आहे, ती वाचवायसाठी फक्त जाते. आता सुद्धा ही केस चालू आहे हायकोर्टामध्ये. काल केस होती. आता आमची 22 तारखेला मॅटर आहे. हीच महाराष्ट्रामध्ये पहिला व्यक्ती ईडीला आपण पार्टी केलेलं आहे. ईडीला पार्टी केलं मी, मला या पार्टीची कॉपी दिली नाही म्हणून. या पार्टीची कॉपी अनेक सुद्धा लक्षात ठेवा. ईडीला पार्टी करणारा महाराष्ट्रामध्ये पहिला माणूस आहे शेतकरी मी. हा, नागनाथ उद्धव कदम.
हा आणि बबनराव शिंदेजी म्हणतात का नाही ही भ्रष्ट साखर कारखाना खाजगी का केला करकम 2 नंबर कसं झालं नाव मल्टीटेट केलेला आहे त्यानं दिशाभूल करता येते दिशाभूल मल्टीटेट केलेला कारखाना आहे ही सगळी स्वतःच्या प्रॉपर्टी आणि पोरगा तर 420 त्याच्या त्यानं अर्ज भरतानाच लिहिलंय त्यात अहो जिल्ह्यात करू द्या भ्रष्टाचार दिल्लीत सुद्धा जाऊन भ्रष्टाचार करतोय म्हणजे दिल्लीची केस आहे त्याच्यावर 7 कोटीची बदल हा मग तुम्ही सांगा ह्याच्यामुळं ह्या माणसाला अशा भ्रष्ट माणसाला जेलमध्ये घालणं गरजेचं आहे आणि सरकार सुद्धा घालेल चालू आहे आता अलीकडे नमस्कार नमस्कार कुठं आलाय होळे बर का हो आलोय आबांच्या सभेसाठी बर काय ठरवले काय ठरवायचं आता लोकशाही काय सांगते हा राजाच्या पोटी राजा जन्माला येत नाही हा ही लोकशाही सांगते मग आता जर आमदारच्या पोटी जर आमदार जन्माला झालं तर लोकशाहीमध्ये तुमच्या माझ्यासारख्या तरुण वर्गाने काय करायचं दादानी विकास केला मला माहित नाही मी पुण्याला होतो केला असेल पण विकास केला म्हणून तुम्ही तुमच्या पोरालाच का बर तुमचा पुतण्या चालत नाही तुम्हाला पण माड्यामध्ये सांगा दुसरं नेतृत्व नाही का तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी का आयुष्यभर ह्यांच्या छत्र्याच्याच उचलायच्या आपण काय करायचं आपण नेमकं करायचं काय मला सांगा आपण मी आता पोस्ट ग्रॅज्युएट आहे मी काय करायचं मी आबाचा कार्य आबाने त्या दिवशी शिवरत्नावरती सांगितलं मी आमदारकी लढवतोय पण घराणेशाहीमध्ये इथनं जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत असो माझ्या घरातला एक उमेदवार द्यायला जाणार नाही मग मला सांगा महाभारतात सुद्धा धृतराष्ट्राला काय नडलं शेवटी पुत्रप्रेम नडलं आताच्या ह्या निवडणुकीत सुद्धा दादांना त्याला सामोरं जावं लागणार आहे पुत्रप्रेम लढणार आहे कर्तृत्वान कोण नाही का दुसरं कार्यकर्त्याने आयुष्यभर काय करायचं छत्र उचलायचं तुम्ही मी आता आबांचं किंवा दादांचं कट्टर कार्यकर्ता असलं तर वारंवार ह्यांच्याच घरातला जर उमेदवार देत राहिला तर आपल्यासारख्याने काय करायचं म्हणून परिवर्तन न मी काय शेतकऱ्याचा मुलगा नाही कारखानदारीमध्ये किंवा आबाच्या कारखान्याला माझा जात नाही मी मोलमजुराचा मुलगा आहे मग तरुणामध्ये माझ्यामध्ये नाही तर तरुणामध्ये आबाची क्रेज निर्माण झालेली आहे आणि बदल हा होणार नाही तर 100% 110% हा बदल हा होणारच आहे आणि यादा आबा विधानसभेत जाणार आहे दादा कुठं आलाय मी करकमचा आहे धनाजी गाठुळे गाठुळे वस्ती शाखा प्रमुख का आला इकडं सभेला आलो होतो अभिजित आणि आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते विभाग प्रमुख आमचे पदाधिकारी या करकम गावातून जरी त्यांना पुढच्या उमेदवाराला जरी वाटत असलं या गावातून हे आहे फक्त आमच्या करकम गावातून पुढारीच फक्त झालेत पण जनता त्यांच्या काय पाठीमाग गेली नाही अभिजित दादाला करकम मधून कमीत कमी 2 ते 2.5 हजाराचं लीड देणार एवढं आम्ही ठरवलेलं आहे या गावात अभिजितचं काम चांगलं आहे ह्या 15 वर्ष आम्ही विभाग तिकडे जोडलाय त्या 15 वर्ष झालं आम्ही त्यांना निवडून दिलंय तेवढ्या दिवसात एकही काम नाही फक्त आता घोषणा चालू आहे त्या ऍक्च्युअली आणि ह्या जनतेचा यांच्यावर विश्वास राहिलेला नाही आणि ह्यांची शेवटची निवडणूक असणार एवढा असा हाबडा बसणार अभिजित आबा त्यांना कुठं आलाय दादा करकमचा एक विभाग प्रमुख आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या गावाला 11 वर्ष झालं 11 कोटीची योजना 38 कोटीवर गेलं अजून आमच्या गावाला शुद्ध पाणी नाही वारंवार आम्ही तक्रार करून बी कुठलेही अधिकार दखल घेत नाही का ह्याचा दबाव असते त्याच्यावर म्हणून ह्या बारला आम्ही ठरवलंय कमीत कमी 2 ते 2.5 हजार लीड देऊन आबाला निवडून आणणार काम होणार 100% एवढंच आमचं अपेक्षा आहे नमस्कार गाव कोणतं नांदुरे नांदुरे शिवसेना अध्यक्ष आहे बर तालुक्याचं नाही आपलं गावातलं नांदोरे गावचं आणि कसं आहे माहितीये का इथनं मागं आता 15 वर्ष झाले आम्ही बबनदादाचं बघतो या त्याने आजपर्यंत आमच्या गावात काहीच केलं नाही गावात पण नाही आणि रस्ता तर कुठलाच केला ना आम्ही वस्तीवर राहतो या अक्षरशः रस्ता आमच्यात म्हणजे एखादी डिलिव्हरी व्हायची जर लेडीज असली तरी तिला रस्त्यापर्यंत येता येत नाही आम्ही 3 वेळा जाऊन त्यांना सांगितलं बाबा अशी अडचण आहे रस्ता थोडा करून घ्या तरी त्यांनी आजपर्यंत काय रस्ता केलेला नाही तर आबांना आम्ही इलेक्शनच्या अगोदरच आम्ही बोललो होतो आबा आमच्या अशी अडचण आम्हाला रस्ता करून द्यावा लागेल तर आबा म्हणलं काय अडचण नाही आम्ही रस्ता म्हणजे कसं आहे मला 1 वेळा चान्स देऊन बघा मी फक्त काय करतो या म्हणून त्याच्या नाही आबा काय म्हणले की 1 वेळा चान्स द्या फक्त मला मी काय करतोय बघा आणि त्यातनं पण म्हणले मी 100% रस्ता करून देतो कुठं आलाय दादा बर काय ठरवलंय काय नाही आबासाठी तसं पाणी करीन आम्ही निवडून आणल्याशिवाय आबा चांगला माणूस आहे म्हणून काय बी करू शकतो ठीक नमस्कार कुठं आलाय पांढरवाडी बर का हो आबासाठी आबा साहेब आहे आबाला आमदार करायचा आहे म्हणून आलाय आबाचं काम लय मोठं आहे कोरोना काळात एवढा मोठा स्वतःच्या कारखान्याचा
ऑक्सिजन प्रकल्प लोकांना जीव वाचवण्यासाठी तोटा सहन करून दिला. एकदा आमदार होऊ दे ना आम्हाला. म्हणून हा ठीक. नमस्कार. नमस्कार. कुठून आलाय? मी माढा तालुका विठ्ठलवाडी, बर बर ज्येष्ठ नागरिक महादेव विठ्ठल मोठे. बर तरी आलाय? कालो आबा सभासाठी बर आबा आमदार एकच करायचं? नंबर आमदार करायचा. का करायचं? का करायचं? मग कार्यकर्ते चांगला आहे आबाचं. हा हे असणारे फालतूक आता 5 वर्षात बदली करायची, 30 वर्ष त्याचं बघितलंय. हा आता इथून पुढे हा आबालाच एकमेव आमदार करायचा आहे. हा या आबा माढा तालुक्याला विठ्ठल पांडुरंगाचा हा एक कर्तृत्व नेतृत्व हा करणारा हा. असा आबा एक मी माणूस आहे आहे म्हणून म्हणून. ठीक. ठीक. बा, मी रोपेवरून आलो. बर का आलाय? काल आहे आबाच्या आबाला निवडून द्यायला आलोय. का द्यायचंय? हा का द्यायचंय? तुतारीला मतदान करणार आहे. का देणार आहे निवडून? का देणार आहे? त्यांचं काम भरव आहे. कसलं आहे? कुणाला द्या मत? काय केलं त्याने? कुणी? MIDC झाली असती, गोरगरिबाची शेतकऱ्याची पोरं कामाला लागली असती. 30 वर्ष निवडून दिलोय आम्ही, झोपलो. आता आम्ही जागृत झालेलो आहे. आता आम्ही ढिलं बसणार नाही. अभिजित आबाला निवडूनच देणार आहे. देणार आहे. मागते ठीक. 100%. तर दर्शक हो, खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांची या ठिकाणी उमेदवार अभिजित पाटील यांच्यासाठी जाहीर सभा होती आणि या सभेसाठी माढा तालुक्यातून, पंढरपूर तालुक्यातून आणि माळशिरस तालुक्यातून बरेच या ठिकाणी मतदार या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या भावना या ठिकाणी आपण जाणून घेतलेल्या आहेत. त्यांना अभिजित पाटलांना आमदार करायचं आहे असं या सगळ्या लोकांनी चंग बांधलेलं आहे. कॅमेरा स्वप्नील सह मी अंकुश, महाराष्ट्र माझा न्यूज, करकम, माढा.